आणि नरेश आणि हरेशसाठी पारितोषिक आलंय. एका हाताने जर कॅच पकडली तर राहुल दादा भोईर यांच्याकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक. क्या बात आहे, टाळ्या होऊन जाऊन दे. राहुल दादा भोईर मानेरे गावचे बुलंद आवाज यांच्याकडून हरेश कारभारी आणि नरेश कारभारीसाठी एका हाताने जर कॅच पकडली तर 5,000 रुपयाचे रोख पारितोषिक. पहिला चेंडू सुजल, फुलर लेनचा चेंडू, चुकीचा चेंडू हाताळला सुजलने. पहिल्या चेंडूवर कुणाल म्हात्रेच्या बॅट मधून षटकार येतोय. कुणाल म्हात्रे सारख्या फलंदाजाला अशा प्रकारचा चेंडू देऊ शकत नाही. चुकी केली होती सुजलने, त्या चुकीचं प्रायचित्त इथे मात्र 6 धावांनी करतोय. शफल झाले थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर जाणवतं. फायनलचा मेगा फायनलचा हा मुकाबला याचसाठी केला होता अट्टास. तो क्षण आता मात्र शेवटचा क्षण गोड व्हावा त्यासाठी आयोजकांनी जी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा फल देखील त्यांना मिळतोय. शेवटच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. यावेळी चांगल्या प्रकारचा चेंडू, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. सोमनाथ कारभारी आता मात्र आजच्या दिवसासाठी खऱ्या प्रकारे सुपर हिरो ठरलाय. कोलिवली संघाचा विचार केला गेला तर सुरुवातीच्या त्या 3 मॅच खेळल्या होत्या त्यामध्ये प्रत्येक जण एक न्यू स्टार भेटत होता. पहिल्या मॅच मध्ये दीपेश कारभारी असतील, दुसऱ्या मॅच मध्ये मनोज असतील, तिसऱ्या मॅच मध्ये दिगेश असतील आणि चौथ्या मॅच मध्ये सोमनाथ कारभारी. तर 5व्या मॅच मध्ये पाहूया कोण सुपरस्टार ठरतोय. मनोज आहे तिथे, बड्डे बॉय आहेत, खूप चांगल्या प्रकारचं त्यांच्या देखील माध्यमांनी काल 3 चेंडू मध्ये जेव्हा बॅकफुटला होती कोलिवली संघ, 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकले होते मनोजने. तोच मनोज इन ऍक्शन मध्ये आज बड्डे देखील आहे, त्याला देखील लाख लाख शुभेच्छा. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा सुजल. यावेळी खोल टप्प्याचा चेंडू होता, गॅप सिलेक्शन पाहूया आहे डीप मध्ये. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षक विघ्नेश करतोय, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र सुजल साकारतो. पहिला चेंडू नक्कीच चुकीचा टाकला होता, त्याचा परिणाम नक्कीच 6 धावाने भुगतावा लागला होता. त्यानंतर मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुजल करतोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये मनोज धावत येत आहेत चेंडूला. खूप चांगल्या प्रकारचा थ्रो आणि इथे मात्र पहिला हादरा बसतो गावदेवी अंजूर संघाला. संकेत मनेरा बॅक टू द डगआउट. ₹1,000 इथे आहेत उमेश कारभारी उर्फ दाऊ यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचे कॅश प्राइज. तसंच सुरेश भंडारी नक्कीच अलिबागला आहेत, फोनवर त्यांनी सांगितलं विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचं पारितोषिक. तसेच हरेश कारभारी आणि नरेश कारभारीसाठी एका हाताने जर कॅच पकडली तर मानेरे गावचे बुलंद आवाज राहुल दादा भोईर यांच्याकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक आणि पारितोषिकांचा वर्षाव या मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जय दुर्गा जय भोले चषकाचा हा अंतिम दिवसाचा हा अंतिम मेगा फायनलचा सामना. 2 संघ, एक आयोजकांचा संघ जय दुर्गा कोळवली, विपक्ष गावदेवी अंजूर या 2 संघांमध्ये. एक संघ बिलॉंग करतो कल्याण मधून. दुसरा चेंडू पुन्हा एकदा खूप चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण, डायरेक्ट संधी होती. खूप चांगल्या प्रकारची साथ इथे मात्र लाभली आहे क्षेत्ररक्षकाकडून. गोलंदाजी करत असताना सुजल, टाळ्यांचा वर्षाव. नक्कीच जिथे नजर जाते तिथे प्रेक्षक पाहायला मिळतात. कोलिवली गावचा संघाचा सपोर्ट देखील प्रेक्षकांचा खूप सारा आहे. प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक डॉट चेंडूवर, विकेटवर टाळ्यांचा वर्षाव होतोय. खूप चांगल्या प्रकारचा इथे मात्र सहकार्य लाभलाय कोलिवली संघाच्या प्रेक्षकांकडून. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 11 या धावसंख्येवर. जेबी लॉन्सचे प्रोप्रायटर इथे मालक प्रोप्रायटर इथे उपस्थित होत आहेत. संकेत धुर्जाळ यांचं सहर्ष स्वागत आयोजकांच्या वतीने, यांचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत केले जाते. आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी आयोजकांचा आमचा संघ इथे मात्र मेगा फायनल मध्ये 2 हात करतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी दिगेश म्हात्रे येतोय. सामोरे जातील गिरीश तरे, कुणाल आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच होता, डीप मध्ये एक टप्पा घेत असताना मनोज, खूप चांगल्या प्रकारची फेकी आणि इथे मात्र खूप चांगल्या प्रकारची ऑन द स्टंप फेकी. मनोज होते तिथे, अजून एक गडी बाद होतोय. इथे मात्र परतावं लागेल गिरीश तरेला.
इथे खूप चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षणाची साथ इथे मिळत आहे गोलंदाजांना संघाला. क्षेत्ररक्षणाची साथ म्हणजेच फलंदाजावर मात जे म्हटलं जातं ते इथं सिद्ध होत आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दाखवते मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल येतोय. नामदेव भंडारी यांनी व्यासपीठावर यायचंय. नामदेव भंडारी पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू पाहूया डीप मध्ये. पुन्हा एकदा सुजेल येत आहेत, उचलतायत, फेक करतात. एकाच धावेवर समाधान. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील दिगेश म्हात्रे करतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 13 या आकड्यावर. सोनू भोईर यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये 9 चेंडू मध्ये 9 चौकार या स्पर्धेमध्ये एक विक्रम आहे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र साकारतोय दिगेश म्हात्रे. यावेळेस आधीच ओळखलं होतं, थोडस बाहेर निघाले, शफल झाले होते फलंदाज. त्याचा अंदाज घेतला दिगेश म्हात्रेने, त्या प्रकारे बॉल रिलीज केला. फुलरलेनचा चेंडू जरूर होता डीप मध्ये. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक हळुवार पद्धतीने पुढे चाललाय. 14 या आकड्यावर. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. नक्कीच मेगा फायनलचा सामना आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा रिस्क इथे दाखवत नाहीये कोलवली संघ क्षेत्ररक्षण करताना. चला स्पीड अप करा, नंतर तुम्हाला फलंदाजी करायची. अंधाराचं साम्राज्य नक्कीच पसरेल. कुणालचा थाप बघूया. मनोज बड्डे बॉय आहे आणि शेवटच्या क्षणाला कुणाल म्हात्रे सारख्या गडीला इथे मात्र जीवदान भेटलंय. जो कुणाल म्हात्रे कालच्या दिवसामध्ये अक्षरशः बरसला होता, त्याच कुणाल म्हात्रेचा हा झेल होता. हा झेल कितपत महागडा ठरेल ही येणारी वेळ सांगून देईल. कारण का हार्ड कॅच होती, खूप दूरवरून आले होते मनोज, कॅच पर्यंत पोहोचले होते, परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू जमिनीवर आदळला. एक जीवदान भेटला कुणाल म्हात्रे या सलामीच्या सेट फलंदाजाला. यावेळेस झेल सोडला आणि त्याचा इथे परिणाम भुगतावा लागला पुढच्या चेंडूवर. बिग हिट 6 कुणाल म्हात्रेच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. झेल सुटली आणि पुढच्या चेंडूवर एक मोठा फटका, षटकार. हाच तडाखा चालू ठेवला होता कुणाल म्हात्रेने कालच्या दिवसामध्ये. जो राणाल संघ एकतर्फी गोलंदाजीने पूर्ण मॅच जिंकत आला होता, त्या संघाला देखील अशाच प्रकारे फलंदाजीने हादरवून ठेवला होता. तोच कुणाल म्हात्रे इथे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा झेलची शक्यता असेल का? सोमनाथ तिथे होते, परंतु बनून राहतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॅक टू बॅक दुसरा षटकार कुणाल म्हात्रेच्या बॅटमधून. चला चला स्पीडअप करा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे षटकाराच्या मदतीने 28. विचार केला तर पॉवर प्लेचं पहिलं षटक शुटझलने हाताळलं होतं, 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दिगेश दुसऱ्या षटकामध्ये महागडा ठरला. या षटकाराला पकडून 2 षटकार त्याच्या गोलंदाजीमध्ये आले आणि 17 धावा खर्च केल्या. नक्कीच ती झेल कुठेतरी महागात ठरली असं म्हणावं लागेल. तिसरा गोलंदाज येतोय फिरकीपट्टू, ज्या सोमनाथने सेमीफायनलच्या मॅचला एक हाती कलाटणी दिली होती, तोच सोमनाथ इन ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळतोय. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सोमनाथ कारभारी हा गोलंदाज. धावसंख्या 27-28. पहिल्या षटकामध्ये 10, 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये 17. 28 धावसंख्या धावफलकावर. तर पारितोषिकांचा इथे जरूर वर्षाव झालाय. हॅट्रिक साठी 2000 रुपये उमेश कारभारी, 3000 रुपये सुरेश भंडारी. कॅच साठी राहुलदादा भोई यांच्याकडून 5000 रुपये पारितोषिक, परंतु संधी ते मात्र येत नाहीये.
फुलर लेनचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूर आहेत. डीप मधून महेश येतील. चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 30 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. टीम मीटिंग नकोय आता. सूर्यास्ताला गेलाय त्यामुळे आता अंधाराचं साम्राज्य लवकरच या मैदानावर पाहायला मिळेल. त्यामुळे अडचणी नक्कीच निर्माण होतील फलंदाजी करताना. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा चेंडू. इथे मात्र हलकीशी लाऊड अपील केली होती. चला कोलिवली संघ स्पीडअप करा. आपल्याला आता अंधारामध्ये खेळावं लागेल. आपल्याला देखील अनुभव आहे या ग्राउंडचा. तर यावेळेस मात्र डाऊन द लेग अतिरिक्त 1 धाव धावसंख्येच्या स्वरूपाने धावसंख्या पुढे सरसावते 31 या आकड्यावर. डावखुरा फलंदाज विरुद्ध डावखुरा गोलंदाज. यावेळेस इनसाइड आउटचा लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक कोणी नसेल. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार. मदतीने धावसंख्या फलक 35 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. नक्कीच थोडीशी अपील जरूर केली होती. बॅटकट आहे. पुन्हा एकदा सलामीचा एक मात्र फलंदाज एक हाती किल्ला लढवतोय. कुणाल म्हात्रे आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. एक बिग चॅलेंज असेल गोलंदाज सोमनाथ साठी. की चांगल्या प्रकारचा चेंडू होता. कट केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय. शेवटच्या क्षणाला मात्र अडवू शकला नाही. चेंडू जातोय, फरार होतोय सीमारेषा पार. अजून एक चौकार. इथे आता थोडा वापर कमी करा. मेगा फायनलचा सामना आहे आणि अंधाराचं साम्राज्य देखील पसरत चाललंय. त्यामुळं स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ वाया नाही घालवायचा आहे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू कुणाल म्हात्रे सारख्या फलंदाजाला देऊ शकत नाही. चुकी केली आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त इथे मात्र 6 धावांमध्ये बिगेस्ट सिक्सर. थँक्यू. कोहली संघ टीम मीटिंग नको. शेवटचं षटक. स्पीडअप करा, स्पीडअप करा. तुम्हाला नंतर खेळायचं आहे. स्वच्छ प्रकाशामध्ये जेवढं खेळता येईल तेवढं तुमच्यासाठी फायदेमंद असेल. धावसंख्येचा विचार केला गेला षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 46 या आकड्यावर. धावसंख्या 46. 2 गडी बाद 46 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 18 चेंडू मध्ये 46 धावसंख्या. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया टार्गेट कितपर्यंत रोखण्यात येतो. या त्या टार्गेटला अजून उचली देण्यात हे 2 फलंदाज सक्सेसफुल ठरत आहेत. डावखुरा फलंदाज निखिल म्हात्रे देखील आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. 1 चौकार, 1 दुहेरी, 2 सिंगल अशा धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. परंतु कुणाल म्हात्रे, चला चला उशीर होतोय. कोहली संघ पंच आपण देखील ताकीद द्या. शेवटचं षटक पहिल्या सत्रातील महेश. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा चेंडू. लाऊड अपील केली गेली होती परंतु पंचांनी पिचिंग कुठे होतीये, चेंडू वळण कुठे घेतोय ते पाहिलं आणि दाद मात्र फेटाळली आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक वर येतात सेट फलंदाज कुणाल म्हात्रे. नक्कीच चॅलेंज असेल. आधीच टाइम कमी आहे. त्याच्यामध्ये फलंदाज डावखुरा आणि उजव्या हाताचा, त्यामुळे वारंवार
फील्ड सेट करायला त्याच्यामध्ये टाइम जातोय, टाइम वेस्ट होतोय. नक्कीच फील्डमध्ये वारंवार चेंजेस पाहायला मिळतात जेव्हा जेव्हा लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन विकेटवर पाहायला मिळतोय. आता मात्र कुणाल म्हात्रे हाफ ट्रॅकर काहीतरी नवीन करण्याचा विचार इथे होता. थोडंसं प्रेशर नक्कीच मनामध्ये असेल. त्या प्रेशरचा इथे मात्र वाईटची एक धाव फलकावर ऍड होते. धावसंख्या फलकाचा विचार केला गेला, धावसंख्या जाऊन पोचली आहे 48 या आकड्यावर. पुन्हा एकदा प्रेशर आणि प्रेशर, मेगा फायनलचा हा प्रेशर आहे आणि सेट फलंदाज कुणाल म्हात्रे देखील आहेत. गोलंदाजावर नक्कीच थोडंसं प्रेशर, थोडंसं दडपण क्रिएट होताना पाहायला मिळतोय. यावेळी चांगल्या प्रकारचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. विघ्नेश आहे दोन क्षेत्रकाशामध्ये, थोडीशी तू मे होताना पाहायला मिळतीये, मिस फील्ड पाहायला मिळतीये. मिसफील्ड पाहायला मिळते कोलिवली संघाकडून. नक्कीच पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये थोडंसं फील्डमध्ये कमतरता पाहायला मिळतीये. नक्कीच तो झेल सोडला तिथपासून खऱ्या अर्थाने मिसफील्ड पाहायला मिळते कोलिवली संघाकडून. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज येतोय स्ट्राईकवर निखिल म्हात्रे. चला कोलिवली संघ, आपण जेवढा उशीर कराल तेवढं तुम्हाला त्याचा. यावेळेस ओव्हर पिच चेंडू, त्याला अक्षरशः फेकून दिलंय. 6 धावांसाठी बिग हिट 6. जो एंड लेफ्टी बॅट्समन साठी उपयुक्त आहे, त्याच लेफ्टी बॅट्समनने हा फटका च्या बॅटमधून काय दूरवर चेंडू गेलाय. पाहूया महेश भंडारी कशा प्रकारे कमबॅक करेल. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. हरेशला संधी आहे. 5,000 रुपये कमवायची संधी होती, परंतु चेंडूवर पोहोचता आलं नाहीये, दूरवर होतं चेंडू. नक्कीच राहुल दादा भोईर उभे राहिले होते. कदाचित तो झेल एका हाताने पकडला जाईल असं त्यांना देखील वाटलं होतं, परंतु पोहोचता आलं नाहीये. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 60 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. ना एकदा फुलर लेनचा चेंडू होता ऑन साइडला, दूरवर मनोज थोडेसे फंबल होत आहेत. एकाच धावेवर समाधान. नक्कीच 60+ धावा येत आहेत. खूप मोठं समीकरण म्हणता येईल संध्याकाळच्या सत्रामध्ये, परंतु त्यासाठी सज्ज आहेत. दिगेश म्हात्रे असतील, सोमनाथ कारभारी, दीपेश कारभारी हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, त्यासाठी हा टार्गेट महागडा नसेल. परंतु संध्याकाळचं सत्र आहे, पाहणं योग्य ठरेल. पुढील चेंडू कुणाल म्हात्रेसाठी. पुन्हा एकदा या षटकामधील तिसरा वाईटचा चेंडू कुणाल म्हात्रेच्या अगेन्स्ट. नक्कीच महेश भंडारी प्रेशर क्रिएट करतोय, स्वतःवर दबाव, दडपण इथे मात्र दिसून येतोय. यावेळी ऑफ साइडला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. प्रशांत पोहोचतील एक टप्प्यावर. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दाखवतोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तिसरीचा प्रयत्न, चुकीची फेकी, कव्हर लांबून आलाय डीप मधून. मात्र इथे मात्र बाद होतय. फलंदाज निखिल म्हात्रे.
3 षटकारांसाठी यशवंत कारभारी यांच्याकडून पारितोषिक येतोय. पहा 2000 रुपयाचे पारितोषिक इथे जमा आहे. तसेच उमेश कारभारी कडून जे 2000 रुपये आले होते ते आता मात्र 3 षटकारांसाठी 2000 रुपये असतील. तर शेवटच्या टर्न साठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक मयूर मोरे यांचा. शेवटच्या सत्रामध्ये तुम्ही हा शेवटचा टर्न ऐकू शकाल. व्हॉइस ऑफ कल्याण मयूर मोरे. राजू शेठ भोईर यांच्याकडून लागोपाठ 3 चौकार 1000 कॅश आणि लागोपाठ 3 षटकार तब्बल 2000चा कॅश प्राइज. हरेश जर फलंदाजी करता उतरले तर त्यांना 1000चा कॅश प्राइज राहुलजी भोईर यांच्याकडून. त्याचबरोबर यापूर्वी यशवंतजी कारभारी यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारासाठी तब्बल 2000 रुपये असे पैसे आमच्याकडे जमा झालेले आहेत. शुभेच्छा देतो सर्व खेळाडूंना. आपण त्या बक्षिसाची लयलूट करावी. घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने. याच्यासाठी केला होता अट्टाहास. आयुष्यातील एक क्षण गोड व्हावा याची देही याची डोळा पाहावा हा क्रिकेटचा नयनरम्य सोहळा. आयोजकांचे धन्यवाद देऊन 2 ते 3 दिवसाची जी मेहनत होती त्या मेहनतीला आकार देण्यासाठी जाऊयात. शेवटच्या क्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये 66 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 24. 24 बॉल्स रिक्वायर्ड 66. कोण घेऊन जाईल पहिल्या क्रमांकाचं रोख पारितोषिक आणि ट्रॉफी आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कोण आपल्या घरी घेऊन जाईल हे पाहण्यासाठी जाऊयात मैदानाच्या दिशेने. टाळ्यांच्या गजरात सुरुवात करूयात या मेगा फायनलच्या सेकंड इनिंग. उपस्थित सर्वांना एक निमंत्रण. आपला कल्याण महोत्सव 2023 यांच्या वतीने 100 फुटी रोड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आरक्षित मैदान कल्याण पूर्व येथे हा महोत्सव सुरू आहे. चला गेम ऑन. पंचांचा कॉल. सामन्याची सुरुवात. 66 रिक्वायर्ड इन 24. यशवंतजी कारभारी यांच्याकडून सोमनाथ करता बक्षीस असेल. लागोपाठ 3 षटकार तब्बल 2000 रुपये. ते बक्षीस ऑलरेडी इथे जमा करण्यात आलेले आहे. सोमनाथ आणि यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजीचं हे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल. संघर्ष पाहायला मिळतोय. ज्या सोमनाथने ही स्पर्धा बॅटिंगच्या जोरावरती गाजवली त्याला या शेवटच्या सामन्यामध्ये एकेका रनसाठी आतापर्यंत झगडावं लागतंय. पण त्याच्यावरती आता आपण पाहतोय विश्वास व्यक्त केलेला आहे यशवंतजी कारभारी यांनी. 3 लागोपाठचे षटकार देऊन जातील 2000 रुपये कॅश. बघूया 22 चेंडू 66चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ हाफ ट्रॅकर आहे. पुल करण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त पीस ऑफ फिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव. कोळिवली संघाच्या चाहत्यांमध्ये थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळेल. 21 चेंडू 65चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 65 धावा फलकावरती. 21 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. मेगा फायनलची लढत. पैसा वसूल सुपर मंडे आजचा. आज नाताळची सुट्टी असल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या ठिकाणी आनंद घेत आहेत. व्यासपीठावरती आमचे सर्व मान्यवर हे देखील या सामन्यात
यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न निकेशच्या बॅट मधून येतो एक अप्रतिम नजराणा. तत्पूर्वी फील्ड होईपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 20 चेंडू 63चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 63 करावे लागतील येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये. एकेरी दुहेरी धावांच्या माध्यमातून आता काही होऊ शकणार नाही. जे काही तुम्हाला करायचंय ते चौकार आणि षटकार. 2 हार्ड हिटर मैदानाच्या आतमध्ये सामोरे जातात गोलंदाज. कुणालच्या माऱ्याला 20 चेंडू 63चं समीकरण. यावेळेस वेगवान चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. थांबवून ठेवलं आपण पाहतोय दीपेश कारभारी सारख्या खेळाडूला. दीपेश कारभारी, राजू शेठ भोईर यांच्याकडनं सुद्धा लागोपाठ 3 चौकाराला 1000 रुपये आहेत. लागोपाठ 3 षटकाराला 2000 रुपये आहेत. उंबडे 40+ कॅप्टन यांच्याकडून 19 चेंडू 63चं समीकरण. 19 बॉल्स 63 रिक्वायर्ड. यावेळेस वेगवान चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी आहे आणि संधीचं सोनं. पहिला धक्का. नितांत गरज. यावेळेस मात्र उचित संपर्क होत नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? खेळाडू आलाय आणि थांबवलं आहे. एका धावेच्या मदतीने समीकरणामध्ये होणारा बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. 17 चेंडू आणि 62 धावांची गरज. 62 रिक्वायर्ड इन कमिंग 17 डिलिव्हरीज. लागोपाठ 3 षटकार येऊ शकतील. फलंदाज आपण पाहतोय दिगेशच्या बॅटमधून. तर सोनू भोईर उंबर्डे गावचे यांच्याकडून त्यांना तब्बल 2000चं कॅश प्राईज देण्यात येईल. अपेक्षांचं ओझं खांद्यावरती यशवंतजी कारभारी यांच्याकडनं लागोपाठ 3 षटकार. सोमनाथ करता बक्षीस असेल तब्बल 3000 रुपये. सार्थक स्पोर्ट्स कल्याण यांचे ओनर यशवंतजी कारभारी. त्याच संघामध्ये आपण सोमनाथला देखील सध्याच्या कालखंडामध्ये पाहतोय. वेगवान चेंडू. यावेळेस बॅटचा उचित संपर्क होऊ शकला नाहीये. यावेळेस मात्र एका धावेला समाधान मानावं लागतंय. यशवंत कारभारी यांच्या माध्यमातून जे बक्षीस आहे सोमनाथ करता ते पुनश्च एकदा त्यांच्यासाठी आम्ही अनाऊन्स करतोय. लागोपाठ 3 षटकार 3000 रुपयाचा मानकरी होण्याची संधी. सार्थक स्पोर्ट्स कल्याण ओपन मधून या संघाकडनं खेळणारे सोमनाथ यांच्याकरता यशवंत कारभारी यांनी उपलब्ध करून दिलेली संधी. 16 चेंडू 61. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एकच धाव. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लेझी क्रिकेट होतं फिल्डरकडनं. त्याचा फायदा मिळतात 2 धावा. 15 चेंडू 59 धावांची गरज. 15 चेंडू 59चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ आहे आणि दांडी गोल. बिग विकेट. बॅट्समन आउट. सतीश
प्रत्येक षटकाराकरता नरेश यांच्याकरता 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. चला फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. चौदा चेंडू 59 ची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला अंजूर संघ पुनश्च एकदा विनंती. 59 ची गरज नरेशच्या बॅट मधून. हा फटका येतोय. एकच धाव. 7 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. 13 चेंडू 58चं समीकरण. 8 धावांवरती 2 गडी बाद. वेगवान चेंडू तेज तरार. चांगली लाईन लेंथ आणि डॉट बॉल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 58 ची गरज. 58 रिक्वायर्ड. इनकमिंग 12 डिलिव्हरीज. बारा चेंडू 58. सामन्यामध्ये पाहायला गेलं तर औपचारिकता आहे, पण क्रिकेटमध्ये कुठची धावसंख्या सेफ नसते. निखिल म्हात्रे. चला अंजूर संघ पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय आपण. चला सगळ्या नजरा टिकलेल्या आहेत. नरेश कारभारी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. त्यांच्या बॅटमधनं एक षटकार जरी आला तरी 1000 रुपये त्यांना देण्यात येतील. आणि एक धाव. वाईट +1. धावसंख्या 2 पोहोचते एकेरी पुढे. एकूण धावांचा विचार केला तर अंतर कमी होईल. धावसंख्या 10. गती परिवर्तन आहे. दिगेशच्या बॅटमधून एकच धाव मिळेल. आता मात्र प्रेक्षक थोडेसे नाराज पाहायला मिळत आहेत. ज्या खेळाची अपेक्षा होती नरेशने 3 धावा जरी केल्या तरी नरेश कारभारी यांनी एका फटक्यामध्ये 3 धावा जरी कंप्लीट केल्या तरी 1000 रुपये त्यांना देण्यात येतील. उमेश कारभारी यांच्याकडनं म्हणजे फटका मारल्यावर 3 धावा पळून जर काढल्या तर 1000 रुपये त्यांना देण्यात येतील. आगळी वेगळी पारितोषिक आपण पाहतोय. आणि बाद. बघा सामना झाल्यानंतर 3 स्टंप हे ऑर्गनायझिंग कमिटीकडे आपण परत करायचे आहेत. आपल्याला नम्र विनंती आहे. 3 स्टंप आपण आठवण म्हणून घेऊन जाऊ शकता, पण 3 स्टंप पंच हे कमिटीचे असतील, त्यामुळे आपण ती नोंद घ्यायची. 9 चेंडू 55 ची गरज. वळूयात आपण 8 चेंडू 55. जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. 7 चेंडू 55चं समीकरण. 7 balls 55. जबरदस्त गोलंदाजी. 6 चेंडू आणि 55 ची गरज. 6 balls 55. औपचारिकता शिल्लक.
चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, लगेच विनंती करतोय. बघा 3 स्टंप ऑर्गनायझिंग कमिटीचे असतील, 3 स्टंप विजेत्या संघाला मिळतील याची नोंद घ्यायची आहे. दिगेश आणि दिगेशच्या सोबत नॉन स्ट्राईक एंड वरती विघ्नेश. पहिला बॉल वाईटचा इशारा येतोय. 54 ची गरज आहे 6 चेंडूत मध्ये. सहा चेंडू 54. सहा चेंडू 53चं समीकरण. कोळिवलीचे कोळिवली गावामध्ये ज्यांची गोट्या अंपायर म्हणून ख्याती आहे त्यांना आम्ही विनंती करतोय आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 52 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. यावेळेस मात्र दिगेशच्या बॅट मधून हा हवाई फायर आणि झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. पुढचा बॉल डॉट बॉल. राहुलजी भोईर यांना विनंती आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. राहुलजी भोईर. 4 चेंडू 52चं समीकरण. चला औपचारिकता शिल्लक. चांगला स्ट्रोक आहे आणि सुंदर झेल. फलंदाज बाद. उंबरडे कोळीचे कोणी ज्येष्ठ नागरिक इथं उपस्थित असतील त्यांना विनंती करतोय आपण स्टेजवरती यायचंय. औपचारिकता शिल्लक आणि प्रशांतच्या बॅट मधून येतोय हा फटका. विजयी संघ गावदेवी अंजोर त्यांचं अभिनंदन. डीजे. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान.